खूप चांगली स्पर्धा आज कव्हरेज केली जाते या मैदानावरती. खैरवाडीचं एक भव्य दिव्य मैदान आहे आणि त्या मैदानाचा आनंद घेणारे आमचे सर्व चाहते वर्ग, क्रीडा रसिक, तुमचं सर्वांचं मनपूर्वक सरशी स्वागत आहे. धन्यवाद देतोय. नमस्कार. आपण दुसऱ्या मॅचकडे वळतोय आणि दुसऱ्या मॅचचा सुरुवात होत असताना मात्र आघाडीचा फलंदाज इथे बाद झालाय. आकाश भगत, छोटा पॅक आणि बडा धमाका. मात्र मैदान सोडावं लागलंय आकाश भगतला. त्याची जागा सावरण्यासाठी येतोय वन डाऊनचा फलंदाज आहे रवी. गोलंदाज पाहायला मिळेल. अगदी क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न सेहरडावरती अगदी बॉलला घेतलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. 2 बॉलचा खेळ संपलाय. 0 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय सायनाथ क्रिकेट संघ. धावा बनवाव्या लागतील. 4 षटकांचा सामना आहे. अगदी महत्वाची मॅच आहे. पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिला केवाळ संघानं अगदी सर्वाधिक धावा बनवल्या होत्या. पॉइंट मध्ये बॉल आहे. अगदी धावचित्त करण्याची संधी होती परंतु थोडासा वेळ नाही. इथे धाव मात्र मिळाली. 1 धाव ऍड होईल धाव फलकावर. श्री गणेश झालाय. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉल नंतर 1 धाव मात्र धाव फलकेवर आहे. स्ट्राईकवर श्याम भगतला आपण पाहतोय. आघाडीचा फलंदाज आहे. मोठा फटका फाईन लेगला सजवलाय. बॉलला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. षटकार डीजे. स्वागत केलंय गोलंदाजाचा. अगदी मन फुलवले, मन विखुरले इथे प्रेक्षकांची. बऱ्याच वेळानंतर षटकार पाहायला मिळाला नव्हता तर इथे श्यामच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवरती अगदी षटकार आलाय. एक फलंदाज बाद असताना धावांचा आपण जर विचार केला तर दुधानी संघ आतापर्यंत खेळतोय 7 या धावसंख्येवर आहे. अगदी सॉलिड पद्धतीचा पटका आहे परंतु इथे व्हेरिएशन कमी आहे. मनगटीत ताकदीचा वापर कमी झालाय आणि झेल टिपलाय. इट्टीचा दुसरा फलंदाज बाद डीजे. मुलांचा इतिहास कळ्याने लिहिला, रात्रीचा इतिहास चांदण्याने लिहिला. आजही आम्ही स्वाभिमानाने जगतोय कारण आमचा इतिहास हा राजे छत्रपतीने लिहिला, छत्रपतीने लिहिला. आज खऱ्या अर्थानं छत्रपती हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. जर का जिजाऊ पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आला नसता तर हा महाराष्ट्र आज आपल्याला पाहायला मिळाला नसता मित्रांनो. तर इथे मात्र फलंदाज बाद झालाय. श्याम भगतला परतावं लागलंय आणि त्याची जागा मात्र सावरण्यासाठी येतोय किसन डुमने. पूर्णपणे जबाबदारी. धावा मात्र इथे रोखून ठेवलाय केवाळे संघानं. 4 षटकांमध्ये धावा बनवायच्या आहेत. 40 ते 50 धावा येणं खूप महत्वाचं आहे मॅच मध्ये. अगदी औपचारिकता आणि गुणकारक स्कोर मात्र इथे बनवणार का. तुमच्या समोर एक केवाळे संघ मजबूत स्थितीमध्ये आहे. इथे मात्र कट केलाय. पॉइंट मध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे 2. इथे धाव फक्त मिळेल. स्वतःचा अकाउंट ओपन केलं 1 धाव. संघाची धाव संख्या आपण पाहिली तर 8 या धाव संख्येवर फलंदाजी करतोय सायनाथ टिंबा. 2 फलंदाज सुद्धा बाद झालेत. प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र इथे प्रेशर तोडण्यासाठी आलाय किसन डुमने आणि 1 डाऊनचा फलंदाज आपण पाहतोय रवी. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. किसन डुमने वैयक्तिक 2 धावांवरती खेळतोय. चला आपण स्पीड अप करायचा आहे. अगदी चांगली सुरुवात मात्र इथे गोलंदाजाने केली. दुधानी संघाच्या मात्र इथे 3-13 वाजवणार का. एक चांगला स्पेल मात्र करावा लागेल दुधानी संघाला. प्रमुख फलंदाज तर गोलंदाजासाठी बघा टाइम आउट आहे.
स्पीड अप करायचं. आम्ही वारंवार तुमच्याकडे सूचना पोहोचवण्याचं काम करतोय. आम्हाला आयोजक सांगतात इथे त्या नियमाचं पालन करावं लागेल. बघा नियमावली अगदी स्ट्रिक्टली पद्धतीने आहे. त्या वागेश्वर शिस्कामध्ये 2025चं एक भव्य दिव्य पर्व आपण पाहतोय. ज्या नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर ही स्पर्धा आयोजित केलेल्या आहे. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येईल. इट इज अ वाईड बॉल. अगदी मागच्या दिशेने बॉल इथे पिचिंग झालाय. अभ्यंतर धाव मिळेल. एका धावेनं धावफलकाचा आपण जर लेखाजोखा पाहिला तर आतापर्यंत 9 धावा आहेत. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. तर दुसरे षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. बघा स्पीड अप करायचंय गोलंदाज, स्पीड अप करायचा आहे. 15 मिनिटाचा अवधी आहे 3 षटक टाकण्याचा असा ऑर्गनायझर कमिटीचा मात्र नियम आहे आणि तो नियमाचं पालन तुम्हाला करावं लागेल. आमच्या इथे विनोद कवटे सर आहेत, टाइम आउट कडे आहेत आणि त्याने टाइम आउट केलेला आहे. त्यासाठी गोलंदाजाला अगदी महत्वपूर्ण गोलंदाजी करावी लागणार इथे. ओहो मोठा फटका सजवलाय. प्रयत्न चांगले. तर इथे मिळेल षटकार. डीजे चांगला बॅटिंग स्पेल मात्र चांगला रवीच्या माध्यमातून. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा रवीने चांगली जबरदस्त बॅटिंग लाईन पाहायला मिळाली त्याच्या माध्यमातून आणि इथून मात्र ती सुरुवात करेल का. आता थोडंच धाव संख्येला रेंगाळत ठेवलंय कारण फलंदाज बाद झाल्यानंतर इथे दबाव बनलाय. मानसिकतेचा वापर केलाय गोलंदाजांना. व्हेरिएशन चांगलं, खूप चांगली गोलंदाजी आहे. षटकार ठोकल्यानंतर इथे लाईन ओळखली. फलंदाजाला मात्र चकमा दिलाय, डॉट केलाय. धावा आल्या नाही, धावांपासून दूर ठेवलाय. अगदी रवी थोडाचा बॅटवरती नाराज झालाय. अगदी इथून खेळपट्टीवरती अगदी ठामपणे इथे मात्र राहावं लागेल आणि चांगल्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. क्रॉस द लाईन खेळलाय, फाईन लेग क्षेत्र निवडलाय. लॉंग स्टॉप मध्ये बॉल चाललाय, चौकार आलाय. डीजे Sunny. किसन डुमणे स्ट्राइक वर आपण पाहतोय. अजून दुसरे षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. टायमिंग नुसार या मॅच आपण पाहतो. अजून एक चौकार निश्चितच येईल. लॉंग स्टॉप रिझन कव्हर झालाय, दर्जाचा चौकार. यस डीजे 25 धावा 2 षटकामध्ये आले. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केला, दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा आलेत. अजून 2 षटक आहेत परंतु फलंदाज 2 बाद झाले. आघाडीच्या फलंदाजाला मात्र इथे तंबूचा आसरा दाखवलाय गोलंदाजानं. चांगली कामगिरी केली परंतु रवी आणि किसन डुमणे मैदानाच्या आतमध्ये आहे. आतापर्यंत 25 धावांवरती फलंदाजी करतोय. अगदी सट होऊन खेळावं लागणार. तुमच्या समोर केवाले संघ आहे.
गोलंदाजी करतोय, क्षेत्ररक्षण करतोय, अगदी चांगली भूमिका निभावत असताना इथे मात्र फलंदाजावर थोडासा हल्ला चढवलाय, प्रेशर टाकलाय, दंडित केलाय इथे धावांपासून. उडवलाय, तिथे क्षेत्ररक्षक होता परंतु जजमेंट करता आलं नाही, जेल सुटलाय, रवीला जीवदान मिळणार आणि इथे धावा मिळतील 2. आणि इथे मिस टायमिंग सुरू आहे परंतु काय पहा घडलं, तर पंचांचा इशारा आलाय, नो बॉल आहे, नो बॉल. तर 4 धावा मात्र इथे ऍड केल्या जातील. नो बॉल पंचांनी दर्शवलाय, अगदी चांगला आहे निर्णय, चांगला अचूक पद्धतीचा. ती झेल टिपला असता फलंदाज बाद झाला असता, धावा वाचल्या असत्या. इथून धावांवरती अगदी तुटून पडावं लागणार दुधाने टीमला. ओहो, टॉस लाईनने खेळताय, क्रॉस द लाईन आहे. ओहो, पहा पहा इथे बॉल चाललाय सीमा पार. एस डीजे थँक्यू. अगदी चांगली धावसंख्या आखण्याचा प्रयत्न केलाय, इथे बाचकावलंय क्षेत्ररक्षकाला आणि इथून चेंजिंग झालाय क्षेत्ररक्षक. धावांचा आपण जर विचार केला तर 33 धावा आहेत धाव फलकावर, ज्या धावसंख्येला अगदी लगाम लावला होता परंतु धावांची तोडफोड झाली, धावा येत राहिल्या. अगदी चुकीच्या का पण नाही पण धावा आलेत, याला महत्व आहे. धावा बनवणं गरजेचं आहे, त्याच फटक्याचा वापर केलाय, एकजूट फटका चाललाय, लॉंग स्टॉप रिझन मधून बॉल जाईल सीमा पार. डीजे थँक्यू थँक्यू डीजे. अगदी चांगलं सॉन्ग आपण ऐकतो या डीजेच्या माध्यमातून. तितके धाव संख्येला मात्र योगदान आलंय, धावा मात्र येत आहेत, धावांची गती वाढली, धावांचा मात्र हलत ठेवलंय स्कोरबोर्ड. इथून मात्र स्थिरावली होती, त्यानंतर मात्र गोलंदाज आणि क्षेत्ररक्षणाचा मात्र तालमेल नाही. अगदी कव्हर मधून बॉल काढलाय लॉंग ऑफला, तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि बॉलला अडवलंय लॉंग ऑफ मध्ये. इथे मात्र धावा येतील 39 धावा. तिसरं षटक आहे मैदानाच्या आतमध्ये, चांगलं बरसलंय, अगदी चांगले योगदान राहिलंय. चांगला बॅटिंग लाईन मात्र चांगला करावा लागेल इथे. केवाळी संघ सुद्धा एक दादा संघ आहे. पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण फलंदाजी जर त्यांची पाहिली ना तर एक मोठा टार्गेट सेट केला होता, 89 धावांचा पल्ला ठेवला होता विरुद्ध संघाला. तर आता इथे मात्र दुधानी संघाला मात्र 60 ते 50 धावांचा टार्गेट ठेवावं लागेल. 4 षटक आहे, 4 षटकांचा औचित्य मात्र साधावा लागणार. 3 षटकांचा खेळ आता मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फुल टॉस बॉल, अगदी घणाघातीचा पहार पाठवलाय, बॉल चाललाय डाऊन दी ग्राउंड, इथे मिळेल एक दर्जेदार चौकार. एस डीजे ओरचा आणि इथे मात्र चौकार आलाय किसनच्या बॅट मधून. इथून मात्र अजून तिसरे षटक मैदानाच्या आतमध्ये आहे. टाइम करू नका, अगदी टाइम अलाउड आहे तुमच्यासाठी. गोलंदाजी करणारी टीमला पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, अगदी थोडासा सास पडलाय. इथे धाव मिळेल एक, फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पुढे शिरसाव करतोय. 45 धावांवरती फलंदाजी करते टीम सायनाथ क्रिकेट संघ दुधाने. आणि इथून गोलंदाजावर अगदी चांगला तुटून पडलाय. रवी स्ट्राईकला आलाय, स्ट्राईक रोटेट झाले, एका दाबेनं मात्र योगदान येत राहिलंय. हो, अगदी स्लो गतीचा बॉल होता, बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये, नशिबाचा चौकार आलाय, अगदी धावा येत राहतील.
तुम्हाला करावा लागणार. या चुका तुम्हाला शेवटच्या क्षणाला मात्र मोजाव्या लागणार आहेत. 5 धावसंख्येला अगदी योगदान आलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावांचा आपण जर विचार केला तर 49 धावा धावफलकावर आहेत. 49 धावा. अजून अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकाला मात्र इथे सुरुवात होईल. नागेशच्या माध्यमातून हा गोलंदाज आपण पाहतोय. किसन आहे स्ट्राईकवर. आउट स्ट्राईकला आपण पाहतोय रवी सांबरी. तर गोलंदाज नागेश आहे. इथे पहा पहा काय गोलंदाजी. स्वतः गोलंदाजाने अडवलंय. क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केलाय. 5 बॉल उरलेत अंतिम षटकातील. धावा इथे बनल्यात 49 धावा. जर इथे अजून 10 धावा आल्या तर इथे मात्र स्कोर चांगला होईल. अजून तो स्टायलिश मात्र गोलंदाज आहे. अगदी स्वतः मेहनत करतोय. 2 चेंडू अडवले परंतु धाव अडवता आली नाही. धाव तर सिंगल मिळेल. 50 धावा तर कंप्लीट झाल्या. दोघांनी संघाच्या आतापर्यंत विकेट सुद्धा फसवले आणि इथून मात्र शांत ठेवलंय इथे गोलंदाजांना. 2 बॉलचा खेळ संपलाय. रवी स्ट्राईकवर आहे. नागेश गोलंदाजी करतोय. अहो अगदी स्टेप आउट करायचा होता बॉल. भल्ली मोठी गॅप समोर आहे आणि त्या गल्लीमध्ये बॉल तुम्हाला ढकलायचा आहे. चांगली गोल. तर इथे पंचांचा इशारा आलाय बघा. गोलंदाजावर आक्षेप आहे. तर तिसऱ्या पंचांची माग आहे. गोलंदाजावर आक्षेप ठेवलाय. फलंदाजानं अगदी चांगली विभारचना. फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय रवी आहे. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. वारंवार ते क्षेत्र निवडलंय आणि रवीसाठी अगदी अनुकूल मैदान आहे आणि ती दिशा मात्र परफेक्ट आहे त्याच्या माध्यमातून. इथे चौकार मिळेल. अजूनही 2 बॉलचा खेळ आहे. तर गोलंदाज मात्र इथे चेंजिंग केलेला आहे. अजून 2 बॉलचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये उरलाय. हो अगदी हाफ टॅकर बॉल होता. फटका सजवायचा होता. 1 धाव तर पूर्ण. दुसरीसाठी निघलाय. दुसरी धाव पूर्ण आहे. तिसरीचा प्रयत्न करतोय आणि पहा 3 धावा इथे एकवटल्या आहेत. अगदी चांगली नशिबाची रनिंग आहे. बिटवीन द रनिंग अगदी चित्त्याच्या वेगानं मात्र इथे धावा 3 घेतल्यात आणि अजून 59 धावा आहे धावफलकावर. अजून अंतिम षटक आहे. चांगली सुरुवात मात्र धावांची इथे थांबवली होती परंतु त्याच धावेला योगदान दिलंय. ओहो काय बॉल होता. हाफ टॅकर बॉल होता. गुड लेन्सचा होता. तर पंचांचा इशारा आलाय वाईट बॉल. अव्वंतर धाव मात्र इथे मिळेल. अव्वंतर धावेनं धावफलक पुढे शिरकाव करतोय. 61 धावा झालेला आहे. 61 धावा. अजूनही बॉल आहे. चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न केलाय. अहो उडवलाय. मोठा फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे आणि झेल टिपला जातोय. इट इज बिग विकेट. येस डीजे.
चला, सागवाडी संघाचा संघनायक आणि कुशवली संघाचा संघनायक टॉस साठी आपण या. तर या ठिकाणी बघा, माननीय श्री नागेशजी खैर साहेबांकडून या स्पर्धेसाठी 501 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. तर या शेषकाच्या वतीनं तुमचं मनपूर्वक सरशी स्वागत आहे. धन्यवाद दादा आल्याबद्दल. या स्पर्धेला खऱ्या अर्थाने शुभेच्छा देण्याकरता आलेला आहे. तर इथे आपण सन्मानाकडे वळणार आहोत. तर चांग्या कवटे यांच्या आजचे इथे सन्मान केला जाणार आहे. नागेशजी खैर या साहेबांचं माईची उबदार शाल आणि प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. चला, चला आपण सामना सुरू करायचा आहे. 4 षटकांचा सामना आहे आणि 4 षटकांचे अगदी लुईलाट करण्यासाठी इथे उतरलाय केवाळे संघ. पहिल्या मॅच मध्ये अगदी दर्जेदार फलंदाजी केली आणि आता तुम्हाला बनवायचे 4 षटकांमध्ये 62 धावांचा पल्ला घेऊन उतरलाय नागेश आहे आणि त्याच्या जोडीला प्रभात भल्ला अशी एक नामवंत जोडी मैदानाच्या आतमध्ये इन्व्हाइट झालेली आहे. 4 षटक आणि 62 धावा कंपल्सरी चेसिंग आहे. हा स्पर्धेचा नियम आहे आणि त्या स्पर्धेच्या नियमाला मात्र पालन करावं लागेल. तर टाइम इथे लावलेला आहे गोलंदाजासाठी बघा. 3 षटकं 15 मिनिटांमध्ये संपली पाहिजे. विश्वजित आहे गोलंदाज, पहिलाच गोलंदाज, अगदी तेज थरार गोलंदाज. अगदी सर्व खेळाडूंचा आवाज एकजुटीने पाहिलाय. जोरदार अपील होती आणि चांगला इथे स्पेल केलाय पंचाने. इथे पहिलाच बॉल डॉट केलाय. नागेश आहे स्ट्राईकवर. एक चांगल्या निर्णायक गोलंदाजी मात्र इथे पाहायला मिळेल का? ओहो, काय टप्पा ठेवलाय, अगदी व्हेरिएशन आहे. खूप छान पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय. सायनाथ क्रिकेट संघ दोदाने विश्वजितचा गोलंदाजी आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी, चकमा खाकर 2 गेंद 2 बॉल मात्र संपलेत. 2 बॉलचा पूर्वार्ध संपलाय. पॉवर प्लेचे षटक आहे. तिसरा बॉल पॉइंट मध्ये आहे. बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहे श्याम भगत, अगदी चांगली मेहनत करतोय. अडवलाय, धावा मात्र येतील. इथे धावांची गती आणि धावाचा श्री गणेश झालाय. 2 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय नागेश संघाच्या 2, तर वैयक्तिक 2 धावांवरती खेळतोय. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉलचा पूर्वार्ध समाप्त होत असताना धावा फक्त आणि फक्त 2 धावा आहेत. म्हणजे अर्धशतक संपलाय आणि अर्धशतक मात्र अजून प्रगती पथावर आहे. मोठा फटका सजवलाय. गॅप मधून बॉल चाललाय. पॉइंट कव्हर मधून 2 क्षेत्ररक्षक आहे, परंतु बॉल चाललाय सीमा पार. एस डीजे अगदी चांगलं स्वागत केलंय चौकारानं. विश्वजितनं अगदी चांगली गोलंदाजी केली. 4थ्या बॉलवरती चौकार आलाय. इथून मात्र कमबॅक करेल का फलंदाज? गोलंदाजावर आक्रमण करण्याची सुरुवात केली. चौकारानं क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पॉइंट कव्हर मध्ये आहे, फाईन लेग मध्ये. इथे थोडासा चुकीचं झालाय. जजमेंट चांगलं केलंय. एसटी रक्षकाची भूमिका आपण पाहतोय नानू सांबरे यांच्या माध्यमातून. इथे तिरपळा टिपला जातोय, अगदी निशाणा दाखवलाय. फलंदाज मात्र परतावा लागेल नागेशला. बॅक टू डग आउट डीजे.
और पिलेच्या षटकामध्ये अगदी जशाला जशी परती उत्तर देण्याचं काम केलंय. गॅप मधून बॉल दाखवलाय अगदी पॉइंट कव्हर मध्ये आणि तिथे क्षेत्ररक्षक आहे. अगदी चांगला तुरो आपल्याला पाहायला मिळाला. आकाशच्या माध्यमातून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. धावा मात्र आल्या. धावांना योगदान राहिलं 9 धावा. 9 धावेवरती फलंदाजी करतोय केवाले संघ. हॅलो, चला 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 स्पीडअप आपण करायचा आहे. दोदानी संघ स्पीडअप आपण करा. तर टॉस साठी आम्ही तुम्हाला पुकार केला होता, तर आपण टॉस करायचा आहे. चांग्या कवटे या मान्यवरांच्या पवित्र शुभ हाताने टॉस केला जाणार आहे. कुशिवली संघ तर एका बाजूला टॉस, तर वलवली संघाने टॉस जिंकलाय. सागवाडी संघाने टॉस जिंकलाय. या क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय टॉस जिंकून आणि कुशिवली संघाला फलंदाजीसाठी अगदी आमंत्रित केलंय. धन्यवाद दोन्ही संघांचा. वेलकम आपण करूया तुमचा या स्पर्धेच्या माध्यमातून. सामना अगदी अत्यंत दर्जेदार रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. सायनाथ क्रिकेट संघ विपक्ष केवाले संघ या दरम्यानची लढत आहे. दुसऱ्या पूर्वार्धामध्ये अगदी धावा बनवण्यासाठी उतरलाय. आकाश बघत आहे गोलंदाज ट्रॅक वरती गॅप मध्ये बॉल कट केलाय, लॉप केलाय. क्षेत्ररक्षक आहे विश्वासजी तिथे धावा रोखायच्या होत्या. 2 धावा अगदी डिफेंड केल्या इथे मैदानाच्या आतमध्ये. स्कोर बोर्ड वरती आपण जर पाहिला तर धावा आता इथे बनल्यात त्या म्हणजे 11 धावा इथे बनवल्यात. दुसरा षटक आहे. दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला मात्र इथे चांगल्या 2 धावा योगदान केलंय इथे. आकाश बघत आहे आज बॅटिंग लाईन मात्र जमली नाही इथे. मात्र अपुरा फटका आहे. श्याम बघत आहे जजमेंट चांगलं अगदी सीमा रेषेच्या वरून धावत आला, परंतु जजमेंट चांगले केलंय आणि तिचे टिपलाय डीजे. झाले ते बाद झाल्यानंतर इथे ओहो पहा पुलटोच बॉल होता. अगदी इथे धीम्या गतीने बॅट फिरवलाय. यू मिस केलाय दांडीगुल एस डीजे. डीजे 11 धावा आणि 2 विकेट मात्र इथे फसवल्या दोघांनी टीमनं. अगदी चांगले योगदान. 11 धावा इथे 3-13 वाजणार कोणाचे. इथे 62 धावांचं मात्र योगदान असताना इथे 2 प्रमुख फलंदाज शांत करून मैदानाच्या बाहेर पाठवले. इथून थोडासा प्रेशर बनवण्याचं काम करतोय दोघांनी टीम. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. सोमनाथ उघडा आहे. चांगली फलंदाजी. इथून मात्र चांगली फलंदाजीवरती मात्र तुटावा लागणार. धावा डिफेंड करायचे आहे. प्रमुख फलंदाज जे आक्रमकता फलंदाज होते ते मैदानातून अगदी बाहेर काढल्यानंतर इथे थोडसा धाव संख्येला मात्र विस्पार्थ ठेवलंय, थांबवून ठेवलंय, अडचणीमध्ये ठेवलंय, संकटामध्ये आणून ठेवलंय. अगदी
दबाव तंत्राचा वापर केलाय गोलंदाजानं. पहिलं षटक टाकलंय विश्वजितने, त्यानंतर दुसरे षटक मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय आकाश भगत. अगदी वय वर्ष आपण पाहिलं तर गोलंदाज अगदी लहान आहे. छोटा पॅक बडा धमाका गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय आकाश भगत. हो हो हो, जोरदार अपील आहे. तितके चांगले पंच आपण पाहतोय नरेशजी, आणि एका बाजूला सुरेश, अशी एक पंचांची विभारचना आज आपण पाहतोय. अगदी चनाक्ष पद्धतीनं मोरासारखी कान आणि घारी सारखी नजर ठेवून आज दिवसभरामध्ये पंचांची भूमिका पार पाडताना आपण पाहतोय. आज दिवस त्यांचा आहे, आज मॅच त्यांची आहे. ही 2025 भव्य दिव्य ट्रॉफ्यांचं आयोजन मात्र आहे इथे. हो हो, अगदी हलक्या गतीनं बॅटला मात्र बॉल स्पर्श झालाय. जोरदार अपील आहे. अगदी तितके चांगले पंच आहेत. काय निर्णय आहे, चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. सागवाडीचा एखादा प्रतिनिधी आपण बबन साहेबांकडे या. 12 धावा. आत्माराम, आपण या स्टेजवर येण्याची कृपा करावी. चला, सामना आपण स्पीड अप करायचा आहे. तिसरे षटक मात्र मार्गग्रस्त गोलंदाज किसन डुमने स्वतः संघनायक आहे आणि तिसरे षटक टाकण्यासाठी आलाय. 50 धावेची गरज आहे अजून विजयासाठी. पहिलाच बॉल खराब टाकलाय. आव्हान तर दर्शवली पंचांना, अगदी शरीरापासून दूर ठेवलाय. अवे फॉर्म द बॉडी. एक धाव सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं धाव फलकावर धावा आहेत 13 धावांवरती खेळतोय. केवाळे संघ बनवायचे आहे तुम्हाला 62 धावा. हो हो, अगदी अपुऱ्या पट्ट्याची बॅट फिरवतोय. तीच लाईन पंचाने ओळखली. अजून एक वाईड बॉल मिळेल. इथून चांगली सरासरी राखण्याचा प्रयत्न करतोय किसन. स्वतः संघनायक आहे, सरसेनापती आहे. अगदी विश्वासाने आणि आत्मविश्वासाने भरलेला गोलंदाज आहे आणि त्याच्या जोरावर गोलंदाजी करतोय. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॉल अगदी एकजूट चांगला आहे. पंचाने अगदी बघितलाय. टप्पा पडला, काहीसा खाली राहिला आणि नंतर उसळी घेतली. बॉल चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. धावा येणार नाही. डॉट बॉलची समाप्ती झाली. इथून धावांना मात्र अगदी इथे लगाम लावलाय. खराब डॉन बॉल टाकल्यानंतर इथे मात्र लाईन ओळखली. अगदी बॅट आणि बॉलचा व्हेरिएशन होत नाही. कमबॅकिंग गोलंदाजी करतोय किसन डुमणे आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर अगदी चांगला स्पेल करतोय. धावा वाचवायच्या आहे त्यासाठी प्रयत्न करतोय गोलंदाज किसन डुमणे. बॅटिंग मध्ये चांगलं झालंय. गोलंदाजीवरती अगदी नियंत्रण ठेवतोय. अगदी हलक्या हाताने कट केलाय बॉल. समोर क्षेत्ररक्षक आहे. यशवंत बगेच्या माध्यमातून आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणारा हा खेळाडू अगदी लॉंग ऑफला इथे तैनात केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. तर इथून धावा मात्र वाचवण्याचा प्रयत्न करतोय. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 62 धावा बनवायच्या 4 षटकांमध्ये. आतापर्यंत 2 षटक संपले. तिसरे षटक मैदानाच्या आतमध्ये बरसतंय. किसन आहे. किसनच्या नावाचं वादळ आहे, परंतु बऱ्याच वेळानंतर चौकार ठोकलाय. टोक डीजे.
ओहो हवेमध्ये बॉल आहे, थोडासा पॉइंट मध्ये आहे आणि ती झेल टिपला जातो. अजून एक विकेट मिळेल डीजे. फलंदाज इथे नाराज झालाय, कारण धावा बनवायच्या. 3 षटक संपले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावांचा आपण जर विचार केला तर 19 फक्त आणि फक्त 19 धावा आणि विजयासाठी अजूनही 43 धावांची गरज आहे. 6 बॉल 43 धावा, अगदी जड पारड झालंय केवाळे संघासाठी. त्या धावा मात्र डिपेंड करत असताना मात्र इथे गोलंदाजीमध्ये अगदी चांगली गोलंदाजी राहिली. तर दोघांनी संघ आपण स्पीडअप करायचा आहे, वेळ घेऊ नका जास्त. तर अंतिम षटक आहे. श्याम भगत हा गोलंदाज तैनात केलाय. किसन डुमने न एक षटक टाकलंय. त्यानंतर अंतिम षटक आहे श्याम भगतच्या हातात. अगदी मोठा फटका सजवला, तिथे मात्र अगदी जागीच वळण घेतलंय. बॉलला अगदी गती आली. एकच धाव मिळेल. एका धावेने मॅच मात्र जिंकणार नाही. मोठाले फटके, अजून 5 बॉल उरले. धावा विजयासाठी अजूनही भल्ला मोठा टार्गेट आहे तुमच्या समोर आणि त्या धावा मात्र इथे इक्वेशन करावे लागणार तुम्हाला. अगदी हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय, 1 धाव तर येईल. अगदी शांत आणि संयम्य सामना आपण पाहतोय. दोघांनी बनाम केवाळी संघ या दरम्यानची लढत आहे. अगदी ती लढत अगदी शांत आणि संयमी आपण पाहतोय इथे. त्या लढतीमध्ये अगदी कोण जिंकणार आणि कोण हरणार याच्याकडे अगदी उत्स्फूर्त आहे फलंदाजी करणारी टीम. इथे मात्र मोठा फटका सजवलाय. रवी आहे, रवीच्या समोरून बॉल चाललाय चौकारासाठी डीजे. गोलंदाजी चांगल्या. पहिल्या मॅच मध्ये थोडासा मार खाल्ला होता, त्यानंतर मात्र दुसऱ्या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय श्याम भगतनं. अजून एक फलंदाज बाद होईल डीजे. तार विकेटचं पथन मात्र केलं जाते ते केवाळ संघ. तितकी चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. अगदी चांगला वाटलं होतं की धावा सहज आणि सहज चेंज होतील याच्यासाठी केवाळे संघ मात्र उत्स्फूर्तपणे वाट पाहत होता. परंतु प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर इथे अगदी चांगला कठीण परिस्थितीमध्ये बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक आहे मधुकर चौधरीने झेल टिपलाय. अजून एक फलंदाज बाद होईल डीजे.
पुढीलची आपण मॅच पाहणार आहोत.